नमस्कार. मी सुजाता जोग. परिक्रमामध्ये आपलं स्वागत. गेल्या वेळी मी 4 भिंतीतला वानप्रस्थाश्रम या विषयावर बोलले होते. त्याला धरून आज पुढे एका पुस्तकाची ओळख मी आपल्याला करून देणार आहे. पुस्तक जुनंच आहे, 15-20 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. आणि त्यावेळी मी सकाळमध्ये असताना आमचे संपादक असलेले राधाकृष्ण नार्वेकर, आता ते हयात नाहीत, त्यांनी ते पुस्तक लिहिलं आहे. आणि त्याला प्रस्तावना आहे ती मधु मंगेश कर्णिक यांची. हे दोन्ही ज्येष्ठ, वयाने ज्येष्ठ व्यक्ती. आणि पुस्तकाचं प्रकाशन आमचे सकाळमधलेच एक सहकारी शिवाजी धुरी यांनी आपल्या सिद्धार्थ प्रकाशनतर्फे ते त्यावेळी प्रसिद्ध केलं होतं. त्याच्या 2 आवृत्त्या तर निघालेल्याच आहेत, आणखीही निघाल्या असतील बहुतेक. तर हे जे पुस्तक आहे ते म्हणजे मधु मंगेश कर्णिकांनी जसं म्हटलं की नार्वेकर साहेबांनी अनेक वर्ष पत्रकारिता केली. त्यांनी खरं पुस्तक लिहायला पाहिजे ते पत्रकारितेवर, पण त्यांनी पुस्तक लिहिलं ते ज्येष्ठांच्या आणि सेवानिवृत्तांच्या समस्यांवर. तर हे त्यांचं एक खूप वेगळेपण आहे की त्या एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन, म्हणजे मनात आलं, 2 लोकं पाहिली आणि त्यांच्याबद्दल लिहिलं असं नाही झालं. त्यांनी पूर्ण सांगोपान या विषयाचा अभ्यास केला. त्यांना हे सुचलं कसं? त्यांचं जे मनोगत आहे ना या पुस्तकाचं, ते जवळजवळ 20 पानांचं आहे. ते 20 पानांचं, 20-22 पानांचं मनोगत म्हणजे खूप मोठा, विस्तृत आणि अतिशय समग्र आपण ज्याला म्हणता येईल ना, असा एक लेख आहे. खूप छान आहे ते पुस्तक, मनोगत खूप छान वाचण्यासारखं आहे. आणि नंतर मग वेगवेगळ्या प्रकरणातनं त्यांनी ज्येष्ठांच्या समस्यांबद्दल आपले विचार मांडले. तर त्यांना हे पुस्तक सुचलं कसं? तर त्यांचे चुलत भाऊ आणि वहिनी, चुलत भाऊ एका ठिकाणी अधिकारी पदावर असतील आणि ते निवृत्त झाले. ते निवृत्त झाल्यानंतर पूर्ण निष्क्रिय आयुष्य शेवटपर्यंत ते जगले. हे नार्वेकर साहेब पाहत होते. ते पाहिल्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही, हे काही, जर या माणसाने काहीतरी वेगळं केलं असतं तर त्यांचं जीवन वेगळं झालं असतं. आणखी 2 लोक त्यांना प्रेरणा देणारे ठरले या विषयावर लेखनासाठी. ते म्हणजे त्यांचे सासरे आणि सासूबाई वाळके म्हणून. तर ही काही अत्यंत जवळची माणसं त्यांनी जवळून पाहिली, अर्थातच एकत्र असणार ते राहत. आणि त्यानंतर त्यांना असं वाटलं की नाही, या समस्यांवर कोणीतरी लिहायला पाहिजे. पुस्तकाचं नावच असं आहे, सेवानिवृत्त होत आहे, पुढे काय? तर म्हणजे निवृत्त होत आहे तुम्ही आता कसं असतं की आपण नोकरीला लागल्यानंतरच आपलं ठरलेलं असतं की आपण निवृत्त कधी होणार आहोत. 58 वर्ष असेल, 60 वर्ष असेल, आपल्याला माहीत असतं की त्यावेळी आपण निवृत्त होणार. आपली तारीखसुद्धा ठरलेली असते निवृत्तीची. तर मग आपण बऱ्याच आधी, आपण काहीच आधी ठरवलं नसतं, बऱ्याच आधी जर आपण नियोजन केलं. त्यासाठी त्यांनी देशाचं उदाहरण दिलं आहे राष्ट्राचं, की कशा योजना, पंचवार्षिक योजना, ज्या योजना आखल्या जातात त्यानंतर पुढे त्याप्रमाणे काम करत राहिल्यानंतर त्या पूर्ण होतात. तर माणसानेसुद्धा गीतेत जसा कर्मयोग सांगितलेला आहे तसा प्रत्येकाने निवृत्तीनंतर मी काय करणार आहे याचा एक आराखडा आपल्याकडे तयार असला पाहिजे. तो कसा कधी करायला हवा? तो निवृत्तीनंतर नाही. ठीक आहे, बेटर लेट दॅन नेव्हर म्हणतात तसं निवृत्तीनंतरही तुम्ही थोड्याफार प्रमाणात काम करू शकता. पण जर तुमच्याकडे पहिल्यापासून काहीतरी योजनाबद्ध काम तुम्ही केलेलं असेल, तयारी केलेली असेल, तर तुमचं आयुष्य सत्कारणी लागतं आणि कंटाळा हा प्रकार तिथे येत नाही. मी जसं म्हटलं होतं की मुलांच्या या पुस्तकात वाचत असताना मला लक्षात आलं की त्यांनी ठामपणे हे विचार मांडलेत की काळ बदलला आहे, परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे निवृत्त व्यक्तींनी आपल्या मुलांकडे किंवा मुलीकडे कधीही राहायला जाऊ नये. रिटायर होण्यापूर्वी आपलं स्वतंत्र घर त्यांचं असलं पाहिजे. हा विचार पण त्यावेळी तो माझ्या लक्षात आला नव्हता, पण आता काल मला तो खूप प्रकर्षाने जाणवला. मी पुन्हा एकदा ते पुस्तक चाळलं, कारण त्यांनी मला ते भेट म्हणून दिलेलं आहे. माझ्याकडे आहे ते पुस्तक. आणि त्या पुस्तकाचं काय की त्यांनी त्यासाठी स्वतःचं टाईम टेबल केलं आहे. अनुभवाचं आपण बोलतच असतो नेहमी. त्यांनी स्वतःचं एक टाईम टेबल बनवलं आहे. निवृत्तीनंतर लिहिलं त्यांनी ते, आणि मग आपलं टाईम टेबल लोकांना दिलं. ते पण आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन करील. प्रत्येकाचं थोडं टाईम टेबल वेगळं असेल, जे घरातल्यांवर अवलंबून असू शकतं, पण एकत्रात असलं तर सोपं आहे ते. तर मग कोणत्या कोणत्या गोष्टींचा विचार केला आहे, कोणत्या कोणत्या घटकांचा विचार केला आहे. फक्त पुरुष नाही, निवृत्त तर बायका पण होतात, कारण बायकाही नोकरी करतात. त्यामुळे बायकांनीसुद्धा निवृत्तीनंतर मी काय करणार आहे, माझ्यासाठी म्हणून मी काही करणार आहे का, याचा विचार केला पाहिजे. आता याच्यात नियोजन म्हणजे पूर्ण आयुष्याचं नियोजन करताना त्यात वेगवेगळे टाईप, जसे की अर्थ म्हणजे पैशांचं नियोजन, त्यानंतर आरोग्य, हे सुद्धा नियोजनच आहे.
आरोग्यासाठी पण काही आपण करतोय का? त्याच्यात 2 भाग येतात, व्यायाम असेल आणि मेडिक्लेमसारखे काही योजनांमध्ये पैसे गुंतवणं असतील. त्या सगळ्याचं मार्गदर्शन त्यांनी या आपल्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. नंतर वेळ कसा घालवायचा ते याच्यासाठी त्यांनी काही मार्गसुद्धा सांगितले, की जसं रक्तदान करणाऱ्या रक्तदानाची चळवळ करत असणाऱ्या संस्थांमध्ये सहभागी होणं, अवयवदान असेल, रक्तदान असेल किंवा एखाद्या संस्थेमध्ये काहीतरी आपण काम करावं. तिथे ते एक मोठी महत्त्वाची जी सूचना त्यांनी केली आहे, की संस्थेमध्ये काम करत असताना पदाची अपेक्षा नको, कारण ते पद आलं की पुन्हा ताण येतात वेगवेगळे. त्यामुळे स्वयंसेवक म्हणजे ज्याला आपण म्हणतो आनंद, स्वतःच्या आनंदासाठी असं तुम्ही काम करा. नंतर मग वेगवेगळ्या घर आपलं स्वतःचं असावं, कसं असावं, मग ते कुठे बांधावं, अगदी घर बांधण्यासाठी जागा कशी असावी, अशा बऱ्याच विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी वृद्धापकाळातील माणसाचं लैंगिक आयुष्य, सेक्स लाईफ यावरही त्यांनी वेगळं विचार केलेला आहे. हे कसं लिहिलं त्यांनी, तर त्यांनी अनेक लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. आता नियोजन कुणाच्या बाबतीत संभवतं, तर सांपत्तिक स्थिती जरा बऱ्यापैकी असलेल्या लोकांच्या बाबतीत. कामगार वर्ग जो आहे तो मजूर वर्ग असेल, मोलकरणी असतील, यांच्या बाबतीत नियोजन संभवत नाही. त्यामुळे एक विशिष्ट त्या घटकांचा विचार त्यांनी त्याच्यात केलेला नाही. तो करता येणारही नाही, कारण ते नियोजन करू शकणार नाही आहे. तर ज्यांचा केला आहे त्यांचा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्यांनी त्याचा विचार केलेला आहे, की कुठे कुठे काम करता येईल याचं मार्गदर्शन आहे. त्यांनी अनेक वृद्धाश्रमांची गरज त्यांनी प्रतिपादन केली आहे, की गरज हवी, वृद्धाश्रमांची गरज आहे माणसाला. तर ते जास्तीत जास्त प्रमाणात हवेत. ते पत्रकार असल्याने सरकारची धोरणं 20 वर्षापूर्वीची तत्कालीन धोरणं आणि त्याविषयी त्यांनी काही मार्गदर्शक सूचनासुद्धा सरकारला केल्या आहेत. त्याच्यात नंतर वृद्धाश्रमातली आजची परिस्थिती काय आहे, ते कसे असायला हवे, त्यात वृद्धांना काय काय मिळायला हवं, त्याचासुद्धा सगळ्याचा त्यांनी त्याच्यामध्ये आपले विचार मांडले. त्यामुळे एका अर्थाने मला असं वाटतं की हे अत्यंत परिपूर्ण पुस्तक आहे. पण ते नुसतं म्हातारपणी वाचायचं पुस्तक नाही आहे. त्यांनी सांगितलं आहे, त्यांनी असंच सांगितलं आहे की तुम्ही निवृत्त व्हायच्या आधी म्हणजे 50शी उलटली की तुम्ही त्याप्रमाणे तुमचा आराखडा आयुष्याचा तयार करायला लागलं पाहिजे. तर हे पुस्तक खूप महत्त्वाचं आहे आणि मला ते फार महत्त्वाचं वाटलं अशासाठी की आज म्हणजे कसं असतं की माणसं निवृत्त होण्यासाठी म्हणजे असं वाटतं, कधी काही लोक व्हॉलंटरीसुद्धा घेतात. ऑफिसमधला त्रास असेल, कामाचं वाटतं प्रमाण असेल, पासून असेल, वेगवेगळ्या कारणांनी बरेच लोक व्हॉलंटरी रिटायरमेंटसुद्धा घेतात. तर अशा लोकांचासुद्धा त्यात वेगळा विचार केला आहे त्यांनी, की स्वेच्छानिवृत्ती घेणारे लोक त्यांचे प्रश्न काय, कारण ते अजून वयाच्या मागे असतात, म्हणजे त्यांचं रिटायरमेंटचं वयसुद्धा झालेलं नसतं. मग त्यांचा आणखी वेगळा विचार त्यांनी केलेला आहे याच्यामध्ये. तो कुठलाही घटक त्यांनी असा सुटा सोडलेला नाही की ज्यांचा त्यांनी विचार केला नाही. त्याचप्रमाणे समाजातलं म्हणजे देवधर्म असेल त्याचाही त्यांनी विचार केला आहे, की काय काय करता येईल किंवा काय नसेल करायचं तर काय नाही करायचं. अशा अनेक अंगाने एका अर्थाने ज्येष्ठ नागरिकांना मार्गदर्शन करणारं, तरुणांना ज्येष्ठत्वाकडे जाताना मार्गदर्शन करणारं असंही म्हणता येईल, असं हे एक पुस्तक मला दिसतंय. आणि मला असं वाटलं की सगळ्या लोकांनी, आज वृद्ध असलेल्या, वृद्ध होऊ पाहणाऱ्या अशा सगळ्या लोकांनी नार्वेकर साहेबांनी लिहिलेलं हे पुस्तक नक्की वाचायला हवं. त्यांना खूप त्याच्यातनं काहीतरी शिकता येण्यासारखं आहे. तर या पुस्तकाचा आज मला तुम्हाला थोडी शिफारस करावीशी वाटते वाचण्यासाठी, की अगदी नक्की वाचा. लायब्ररीमध्ये ते मिळेलच तुम्हाला. तर आता मी इथे थांबते. पुन्हा पुढच्या वेळी भेटूया. धन्यवाद.